येत्या 13 मार्चला दिंडोरी मतदारसंघात शरद पवारांची सभा, आगामी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोल्यामध्ये, मुंबईमध्ये रात्री लोकसभा जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक घेणार। ठाकरे गटाच्या नेत्यांभोवती तपास यंत्रणांचा फास, माजी खासदार अनिल देसाई यांची गुन्हे शाखेकडून चौकशी, तर आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी। महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय ठरेना, शिवसेनेचा 22, राष्ट्रवादीचा 16 जागांवर दावा, अमित शहा युतीतल्या नेत्यांसोबत चर्चा करणार। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये 15 जागांवरून भांडण सुरू, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, अजूनही महाविकास आघाडीसोबत असल्याचं वक्तव्य। अजित पवार गटाला आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागा मिळण्याची शक्यता, अजितदादांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक। यवतमाळमध्ये गवळी राठोड वाद चव्हाट्यावर, राठोड यांच्या मतदारसंघात गवळी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या, एसबीआयची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी, प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याचं दिलं कारण।